मुरांबा मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या या व्हिडिओमध्ये. तर आता आपण इथे पाहतो की रमाला अक्षय सांगत असतो, 2 वेण्या घालून ये आणि तो ड्रेस घातला होतास तसाच ड्रेस घाल रमा मला भेटायला येताना. नाही म्हणजे मी आपलं जस्ट सांगतोय, तुला आठवतं आहे ना. त्यावेळी रमा म्हणत असते, मला नका सांगू, मला बरोबर सगळं आठवतं आहे. त्याबरोबर लगेचच आता निलेश म्हणतो, मॅडम अहो मी सांगत नाही आहे, विचारतोय काय घेणार तुम्ही गोडात. त्याबरोबर लगेचच रमा म्हणते, ओ नाही 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 काहीही नको आहे, या तुम्ही. त्याबरोबर लगेचच आता रमा ही पुन्हा एकदा सॉरी असं म्हणते आणि ती खायला ताट हातामध्ये घेते. आता रमा ही जेवण्याचा प्रयत्न करत असते. ती विचार करत असते की अरे हे काय होतं आहे, मला सगळीकडे फक्त अक्षय दिसत आहेत, याला काय अर्थ आहे. सगळीकडे मला फक्त अक्षयच कसे काय दिसत आहेत आणि का. इतक्यात आता रमा ही म्हणत असते की नाही नाही असं होऊन नाही चालणार, नको व्हायला. त्याबरोबर अक्षय रमाला म्हणतो, रमा तुला मी पहिल्यांदा म्हणजे कसा वाटलो होतो गं, म्हणजे चांगला वाटलो होतो की खडूस वाटलो होतो, काय वाटलं होतं तुला मी पहिल्यांदा. त्यावर रमा म्हणते, खडूस आणि उद्धट. तुम्ही ना मला पहिल्यांदा जेव्हा भेटलात ना तेव्हा असं वाटलं होतं की तुम्ही खूप उद्धट आहात, समजलं. आता रमाने असं स्पष्टपणे तुम्ही खूप उद्धट आहात असं मला वाटलं होतं म्हटल्याबरोबर निलेश म्हणतो, मॅडम अहो मी कधीच उद्धटपणे नाही बोललेलो हो तुमच्याशी. त्याबरोबर आता अण्णासाहेब हे सगळं बघत असतात आणि अण्णासाहेबांना मात्र कळत नसतं की रमाला नेमकं काय झालं आहे. रमा आता डोक्याला हात लावते आणि म्हणजे ती विचार करते की माझं काय सुरू आहे. त्याबरोबर निलेश म्हणतो, सर हे घ्या. त्याबरोबर लगेचच आता अण्णासाहेब त्यातली खीर काढून घेतात. तर इकडे अक्षय हा रमाला म्हणत असतो, रमा तुला माहिती आहे का, तू मला पहिल्यांदा कधी आवडली होतीस. ते वडापावची गाडी आठवते आपली तिथे. त्याबरोबर रमा म्हणते, हो आठवतं आहे, पण म्हणून बका नुसतं खात जाऊ नका, समजलं, शरीरासाठी चांगलं नसतं ते एवढं. त्याबरोबर आता लगेचच निलेश म्हणतो, अहो मॅडम मी कुठे खातो आहे, मी तर फक्त सर्व करतो आहे ना. त्याबरोबर अण्णासाहेब म्हणतात, निलेश तू एक काम कर, तू ते सगळं इथे ठेव आणि जा, काय करायचं ते मी बघतो इथे. त्याबरोबर निलेश तिकडनं निघून जातो. अण्णासाहेब रमाला म्हणू लागतात, रमा अगं काय सुरू आहे तुझं, काय बोलतेस काय तू नक्की. शाळेतही मी ऐकलं की तू शिक्षकांवर विनाकारण ओरडलीस, म्हणजे काहीही कोणाला बोललीस, अचानक मध्येच खुदकन हसलीस, अचानक मध्येच रागवलीस आणि आता निलेशला काय तर म्हणतेस, तो तुला उद्धट बोलतो. अगं काय बोलतेस तू रमा, निलेश कधी तुला उद्धट बोलला आहे. त्यावर मग रमा म्हणते, अण्णा नाही. त्यावर अण्णा म्हणतात, शांतपणे जेव ना, काही झालं आहे का, काही सांगायचं आहे का. रमा म्हणते, नाही अण्णा तसं काहीही नाही आहे आणि मी ते आपलं नाही म्हणजे सॉरी. त्यावर अण्णा म्हणतात, अगं सॉरी काय म्हणतेस तू. त्याबरोबर लगेच आता अण्णा म्हणतात, तू एक काम कर, तू जरा जेव आणि वरती जाऊन आराम कर, मेडिटेशन केलंस की तुला बरं वाटेल. आणि हो, उद्या आपल्याला शाळेच्या मीटिंगसाठी सकाळी बाहेर जायचं आहे. त्यावर रमा जोरात ओरडते, नाही उद्या नाही. त्याबरोबर अण्णा म्हणतात, अगं उद्या नाही म्हणजे आणि इतक्या मोठ्याने का बोलतेस, डचकलो ना मी, शांत हो. त्याबरोबर रमा म्हणते, सॉरी अण्णा, पण खरंच मला उद्या यायला नाही जमणार, उद्या नको, नाहीतर तुम्ही मॅनेज करा. अण्णा म्हणतात, अगं असं काय करतेस, एकतर साईसुद्धा नाही आहे इथे, त्यामुळे आपल्या दोघांना जावं लागणारच आहे. त्यावर रमा म्हणते, अण्णा प्लीज उद्याचा दिवस एकतर तुम्ही मॅनेज करा किंवा मग आपण पोस्टपोन करूया ना मीटिंग. त्यावर अण्णा म्हणतात, अगं पण पर्सनल कामं तू नंतर कर ना, मीटिंग महत्त्वाची नाही आहे का. रमा म्हणते, हो अण्णा मला कळतं आहे, पण खरंच उद्याचा दिवस मला खरंच नाही जमणार, खूप महत्त्वाचं काम आहे माझं. आणि तसंही अण्णा मी कधी तुम्हाला कामासाठी नाही म्हणते का, पण प्लीज समजून घ्या ना, माझं खरंच महत्त्वाचं काम आहे अण्णा प्लीज. त्यावर अण्णा म्हणतात, बरं कळलं. तू एक काम कर, तू सध्या जेवून घे आणि वरती जाऊन मेडिटेशन कर आणि झोप, कळलं. त्यावर रमा म्हणते, हो अण्णा, पण प्लीज उद्या मला खरंच नाही जमणार आहे अण्णा प्लीज. त्यावर अण्णा म्हणतात, ठीक आहे, पण आता जेवून घे आणि वरती जाऊन झोप. त्यावर रमा म्हणते, हो अण्णा. आणि रमा पुन्हा एकदा भात चिवकडायला लागते. आता लगेचच अण्णा म्हणतात, रमा अगं काय ते तसंच चिवकडत बसणार आहेस का, आता खाऊन घे ना. त्याबरोबर रमा लगेचच हो अण्णा असं म्हणत जेवायला घेते.
तर आता इकडे अण्णा हे म्हणत असतात, कठीण आहे रमा, तुझ्या मनात आहे ना प्रश्नांचं काहूर मजलं आहे, काहूर, समजलं ना, त्यामुळे हे सगळं होतं आहे. रमा आता मनात म्हणत असते हे सगळं काय होतं आहे. तर दुसऱ्या बाजूला अण्णासाहेब हे रमाला म्हणत असतात, शांत बस, शांत हो, डोक्यात कसलेही विचार ठेवू नकोस, काय शांतपणे खा. त्यावेळी रमा होकार देते अण्णांना आणि मग ते रमाला जेव्हा पुन्हा म्हणत असतात, काही होतं आहे का, काही झालं आहे का, त्यावेळी रमा आता म्हणत असते, अण्णा हो काय सांगू तुम्हाला, उद्या अक्षयबरोबरचे सगळे क्षण शेवटचे जगायचे, उद्या अक्षयच्या बरोबरच्या नात्याला पूर्णविराम द्यायचा, म्हणून हे सगळं होतं आहे आज मला. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला अक्षय हा रमा अक्षयचं मंगळसूत्र घेऊन बसलेला असतो आणि तो म्हणत असतो, रमा मला माहिती आहे आज तुला झोप येत नसणार आहे, तुझ्या मनात खूप सारे प्रश्न असणार आहेत, खूप सारी चलबिचल असणार आहे, तुला काय करू काय नको करू काही सुचत नसणार आहे. तर दुसऱ्या बाजूला रमा विचार करते, काय करू मी, उद्या साडी नेसू की ड्रेस घालू, नाही म्हणजे आम्ही पहिल्यांदा भेटलो होतो तेव्हा मी कुठला ड्रेस घातला होता, शिट, मला काहीच का आठवत नाही आहे, मला काहीच का सुचत नाही आहे. नाही 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 रमा, हे बघ, तुला सगळं व्यवस्थित सुचवता आलं पाहिजे, नाही कारण तुझ्या मनाला उद्या कितीही मोह झाला ना तरीसुद्धा तुला स्वतःला आवरायचं आहे, स्वतःभोवती असलेली कंपनं मोडायची नाही आहेत. रमा शांत हो, शांतपणे विचार कर आणि ठरव, एवढं पुढे आली आहेस आता पुन्हा मागे जाऊ नकोस रमा. त्याबरोबर इथे आता अक्षय हा सुद्धा उद्या कुठला कोट घालायचा हे ठरवत असतो. त्यावेळी त्याला जो कोट आवडतो तो कोट पुढे ठेवतो आणि जो नाही आवडत तो कोट मागे ठेवतो आणि मग कपाटाचं दार बंद करत आता तो म्हणत असतो, रमा आज तुला झोप येत नसेल मला ठाऊक आहे, पण आता झोप मला तर छान लागणार आहे कारण आता झोप उडण्याची वेळ तुझी आहे. तर इकडे रमा आता तयारी करायला सुरुवात करते. सगळ्यात अगोदर आता ती नोजपीस चेंज करते, 2 वेण्या घालते, त्यानंतर ती कानातले बदलते, गळ्यात घालते आणि बॅग घेऊन आता रमा ही निघालेली असते. आता रमा ही सगळ्यात अगोदर खाली येते. खाली येऊन बघते तर अण्णासाहेब तिला दिसत नाही. मग ती विचार करते, चला याचा अर्थ अण्णा मीटिंगसाठी सकाळीच बाहेर गेलेत म्हणायचे. आता अण्णा घरात यायचे आत, मला सगळं आवरून घरामध्ये यायचं आहे. इतक्यात त्या ठिकाणी साईची आई आणि साई येतात. आता साईची आई म्हणत असते, रमा ए पोट्टे, रमा बघ ना मी तुझ्यासाठी काय काय आणलंय ते येताना. आता इथे रमा त्यावेळी पदर घेऊन चुकीच्या बाजूने उभी राहते जेणेकरून साईच्या आईने तिला बघू नये. साईच्या आईला समोर उभी असलेली रमा कामवाली वाटते. ती म्हणते, ए पोट्टे, रमा मॅडमना बोलव ना, घरात नाही आहेत का त्या, ए पोट्टे. पण रमा काही तिला हाक देत नाही. रमा विचार करते, आता जर मी आईंना आवाज दिला किंवा आईंनी मला बघितलं तर त्या मला ओळखतील आणि त्यांना कळेल मी अक्षयला भेटायला चालली येते. मग त्यापेक्षा काहीही न बोलता तिकडनं निघून जाणं रमा पसंत करते. त्याबरोबर लगेचच संध्या विचार करते, अरे देवा ही पोट्टी तर गेली. रमा, ए रमा पोट्टे कुठे राहिली तू, असं म्हणत आता ती जिन्याच्या खाली येते. इतक्यात आता इरावतीचा मेसेज हा संध्याच्या फोनवर येतो. आज अक्षय आणि रमा पुन्हा एकदा पूर्वीचे अक्षय रमा बनून त्यांचे आयुष्यात घालवलेले छान क्षण पुन्हा एकदा जगणार आहेत. आता काय करायचं ते तुम्ही ठरवा. आता ते वाचल्याच्या नंतर इकडे मग मात्र संध्या म्हणते, याचा अर्थ ती पुट्टी रमा होती. बाबा ह्या पुट्टीचं करायचं काय, मला न सांगता कशी गेली ही. तर दुसऱ्या बाजूला आता शशिकांत मुकारदम हे स्वरावर चिडलेले असतात. आई आजी म्हणतात, अरे शशिकांत जरा शांत हो ना, तिने जर एखादा अक्षयला सल्ला दिला असेल तर अक्षय याचा काहीतरी विचारच केला असेल ना. त्यावर शशिकांत मुकारदम म्हणतात, अगं आई काय बोलतेस तू, कसला विचार केला आहे, काय झालं आहे. अगं काहीही नाही, हिने उगाचच हिच्या तोंडात आला तो सल्ला अक्षयला दिला आणि बघतेस ना आता अक्षय कसा वागतोय ते, काय तर म्हणे तिला काहीतरी सिच्युएशन निर्माण कर वगैरे वगैरे. अगं जर हे सगळं सक्सेसफुल नाही ना झालं तर सगळ्याचं शेवट होईल, सगळ्याचा नाश होईल. त्यावर आई आजी म्हणतात, अरे तू जरा शांत हो ना शशिकांत. तर इकडे स्वरा ही सुद्धा जरा घाबरलेली असते. शशिकांत मुकारदम म्हणतात, आई अगं कसा शांत होऊ, तुला नाही माहिती की आता आपण केवढ्या रिस्कवर चालतोय ते. अगं जर जर ह्या सल्ल्यामुळे अक्षय बरोबर रमा फिरायला आली आणि तिला वाटलं नाही ना की आपल्याला अक्षयच आवडतो तर काय होईल.
त्यावर आई आजी म्हणतात असं काहीही होणार नाही, तू जरा थांब. मला स्वरा बाळा तू सांग, तू नेमका असा निर्णय का घेतलास? का अक्षयला तू हा सल्ला दिलास? त्याबरोबर शशिकांत मुकादम म्हणतात आपण आता हरणार, एवढं सगळं केलेलं सगळं पाण्यात जाणार, सगळ्याची बर्बादी होणार. खरंच तू खूप चुकीचा सल्ला दिलाय स्वरा अक्षयला. मुळात खरं तर ना, हा सल्ला तू अक्षयला द्यायची गरजच नव्हती ना. उगाच तू मध्ये पडलीस, अक्षयला सांगायला गेलीस. त्याबरोबर स्वरा म्हणते काका प्लीज काम डाऊन. हे बघा, तुम्हाला वाटतंय तसं काही होणार नाही आहे. रमा साईबरोबर कधीच लग्न करणार नाही. इवन रमा अक्षय सोडून कोणाबरोबरच जाणार नाही आहे, कारण रमालासुद्धा ही गोष्ट अगदी चांगली व्यवस्थित माहिती आहे की अक्षयशिवाय तिच्यावर खरं प्रेम कोणीही करू शकत नाही आणि तिचंही अक्षयवर प्रेम आहे. पण तिने ना स्वतःभोवती एक बाउंड्री तयार करून घेतली आहे की माझं अक्षयवर प्रेम नाही आहे, मला अक्षय आवडत नाही अशी. आणि आपल्याला ना बास फक्त तेवढी बाउंड्री फोडायची. एकदा का आपण ती बाउंड्री तोडली ना की मग बघ काका, पुन्हा एकदा कसे रमा आणि अक्षय नव्याने एकत्र येतात. ते आपल्याला तेच तर हवं आहे ना. त्याबरोबर मग शशिकांत मुकादम म्हणत असतात स्वरा अगं पण हे सगळं जेवढं वाटतंय तेवढं सोपं नाही आहे. त्यावर स्वरा म्हणत असते काका अरे पण अवघडही नाही आहे. आणि जरी आज रमाने अक्षयवरचं प्रेम कबूल नाही ना केलं तरीसुद्धा रमाच्या लक्षात येईल ही गोष्ट की आता रमाचे अक्षयकडे जे परतीचे रस्ते आहेत ते सगळे बंद होत आहेत. आणि मग बघ, मग लगेचच पुढे आई आजी येत म्हणतात आणि मग रमाची घुसमट होईल आणि रमा परत येण्याचे दरवाजे स्वतः शोधायला लागेल. त्याबरोबर लगेचच आता स्वरा म्हणते येस एक्झॅक्टली, आता बरोबर बोललात तुम्ही आई आजी. त्याबरोबर शशिकांत मुकादम म्हणतात पण कशावरून हे सगळं असंच होईल? जर नाही झालं असं तर काय होईल माहिती आहे का तुला? स्वरा म्हणते काका पण नाही होणार असं आपण विचारच का करायचा? आपण विश्वास ठेवूया ना की सगळं आपल्याला हवं आहे तसंच होईल. आणि मला खात्री आहे ना सगळं नेहमी आपल्याला हवं तसंच होईल. बघ तू, रमा आणि अक्षय हे दोघंजणं आज भेटल्यानंतर ह्या सगळ्याचा काहीतरी पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडेल बघ. त्याबरोबर शशिकांत मुकादम म्हणतात हे सगळं स्वरा तुझ्या मनाचे खेळ आहेत, हे सगळे जर असं नाही झालं तर? त्यावर स्वरा म्हणते बघा काका चॅलेंज. शशिकांत मुकादम म्हणतात ठीक आहे एक्सेप्टेड, मी तुझं चॅलेंज एक्सेप्ट करतो. त्याबरोबर मग इकडे आई आजी आता त्या दोघांकडे बघत असतात. आई आजींना कळत नसतं की आता नेमकं घडणार काय. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला आता अक्षयने ज्या ठिकाणी भेटायला बोलवलेलं असतं त्या ठिकाणी साधा ड्रेस, 2 वेण्या, सिंपल मेकअप करून रमा आलेली असते. आता ती गाडीतनं खाली उतरते, बघते तर आसपास अक्षयच नाही आहे. ती विचार करते इथेच भेटायला बोलवलं होतं ना 10 वाजता, पण अजून आले कसे नाही? मग रमा अक्षयच्या फोनवर फोन करते. अक्षय फोन कट करतो. रमा विचार करते अक्षय फोन का कट करतायत? मग रमा पुन्हा एकदा अक्षयच्या फोनवर फोन करते. अक्षय पुन्हा एकदा फोन कट करतो आणि तो आता झाडामागे लपून उभ्या असलेल्या रमाला बघत असतो. मग रमा ही थोडं आजूबाजूला बघते आणि विचार करते की नाही, कदाचित अक्षय नाही येणार, त्यांनी माझी मस्करी वगैरे केलीच असेल. आणि मग रमा ही तिकडनं चाललेली असताना अचानक मागून अक्षय येतो आणि अक्षय आणि रमा एकमेकाला धडकतात. अक्षय रमाला म्हणतो काय ओ, कांद्याचा रस गेलाय का तुमच्या डोळ्यात? त्यावर रमा म्हणते हो, नाही गेला असेल माझ्या डोळ्यात कांद्याचा रस, पण तुझं काय, तुम्हाला एवढे बटाट्यासारखे डोळे आहेत ना, मग त्यांनी दिसत नाही का तुम्हाला? त्याबरोबर अक्षय म्हणतो ओ काय बोलताय काय, हे किती कडू कारल्यासारखं बोलताय तुम्ही. त्यावर रमा म्हणते हो का, मी कडू कारलं का? आणि तुम्ही काय? हां ओ गप्प बसा, नाहीतर आहे का नाही असा मसाला ग्लासात टाकेन आणि वरनं मिरचीचा ठेचा करतात ना तसं ठेचून काढेन तुम्हाला. अक्षय म्हणतो अहो हो, कुठली भाषा आहे ही, ठेचून काढेन वगैरे? त्यावर रमा म्हणते हो मग ठेचूनच काढेन, तसंही तुमचा वरचा मजला रिकामाच आहे असं वाटतंय मला, वरच्या मजल्यात फक्त बटाटे भरलेत. त्याबरोबर अक्षय म्हणतो बाप रे, शी काय कडू कारल्यासारखी मुलगी आहे ही, कारल्याचा रस प्यायल्यासारखं वाटतं हिच्याशी बोलणं म्हणजे. त्याबरोबर आता आजूबाजूला लोक गोळा होतात आणि आता लोक विचारतात की काय झालं आहे काय झालं आहे. त्यावेळी रमा सांगत असते बघा ना, उगाचच्या उगाच हा मला आधी धडकला आणि आता हा, एवढं बोलून रमा गप्प होते. त्यावेळी रमाला आठवतं की पहिल्यांदा ती अक्षयला असंच सेम म्हणाली होती, ए गप्पा,
नाहीतर ग्लासात घालेन आणि वरनं जसा मिरचीचा ठेचा कुटतात ना तसा कुटेन, नाहीतर डंकात टाकेन आणि मसाला काढतात ना तसा काढून काढेन ना. त्यावेळी तिथे लगेचच अक्षयची आई आली होती, म्हणजे सीमा. त्यावेळी सीमाने विचारलं, अरे काय 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 झालं, काय का भांडताय? त्यावेळी रमा म्हणाली होती, बघा ना काकू, अहो कसा बोलतोय माझ्याबरोबर. स्वतःहून येऊन पहिला मला धडकलाय आणि मला म्हणतोय की मी याला धडकले म्हणून. मी कशाला धडकू याला? मला काही कामं नाही आहेत का दुसरी याला धडकण्याशिवाय? आता ह्या काकू आल्यात ना, ह्याच करतील काय खरं खोटं असेल ते. ओ काकू, तुम्हीच सांगा, मी धडकले असेल का याला? त्यावेळी मग आता सीमा हसत असते, तर अक्षय म्हणतो, बरं पुरे झालं, पुरे झालं. मला ना तुझ्यासारख्या मुलीबरोबर मुळात वाद घालायचाच नाही आहे, त्यामुळे जातो इकडनं मी. त्याबरोबर लगेचच ती म्हणत असते, करपलेल्या शेंगदाण्या, उगाच मला सांगायचं नाही या, उगाचच्या उगाच वाद घालायचा नाही म्हणे. त्याबरोबर अक्षय आजूबाजूच्या लोकांना म्हणतो, प्लीज तुम्ही जा. नाही जा, हे आमचं जुनं आहे, आम्ही सॉर्ट आऊट करतो ना, प्लीज थँक्यू, तुमच्या मदतीची गरजच नाही आहे, या तुम्ही सगळे या. त्याबरोबर ती लोक निघून जातात. मग अक्षय म्हणतो, ही होती आपली पहिली भेट, सेम अशीच, आठवते ना तुला? त्यावेळी रमा ही होकारार्थी मान डोलावते. अक्षय हा उभा असताना रमा म्हणते, तुम्ही अगदी सेम तसेच कपडे घालून आलाय जेव्हा तसे घातले होते ते. त्यावेळी अक्षय म्हणतो, आणि तू सुद्धा अशी माझ्या 2 वेण्या बनूनच तर आली आहेस ना. रमा, फक्त कंडिशन बदललं आहे. त्यावेळी तू अशी तिखट मसाल्यासारखी होतीस, एकदम कणखर, आणि आता तू पण एकदम साधी आहेस आणि मी पण एकदम साधा, बघ ना. त्यावेळी आता रमाचे डोळे पाण्याने भरतात आणि रमा म्हणते, बास, हे सगळं आपण थांबवूया, मला त्रास होतो आहे. आणि मग ती तिकडनं चाललेली असताना तिचा पाय घसरतो, पण अक्षय तिला पटकन आधार देतो. त्यावेळी लगेचच आता अक्षय हा तिला सांगतो, आधारासाठी पुढे आलेला हात कधीच नाकारायचा नाही. आधाराची किंमत तेव्हाच कळते जेव्हा आधार देण्यासाठी कोणाचाही हात शिल्लक राहत नाही. त्यावेळी लगेचच रमा फ्लॅशबॅकमध्ये जाते. तिला आठवतं, एकदा अक्षय हा असाच तिच्यासमोर आणि रेवासमोर पडला होता. त्यावेळी रेवाने तर अक्षयला हात दिला नव्हता, पण रमाने लगेच अक्षयला हात पुढे केला. पण अक्षयने तेव्हा तिचा हात घेतला नव्हता, तो स्वतःहूनच उभा राहिला. तर रमा त्याला म्हणाली होती, मदतीसाठी पुढे आलेला हात कधीच असा डावलायचा नाही, कारण मदतीसाठी पुढे येणाऱ्या हातांमध्ये हात खूप कमीच असतात आणि त्या हातांची किंमत तेव्हाच कळते जेव्हा एकही हात असा पुढे येण्यासाठी शिल्लक राहत नाही. लक्षात ठेवा, आमचे बाबा असं सांगायचे मला. त्याबरोबर मग लगेचच अक्षय हा रमाला सेम टू सेम तेच वाक्य बोलून दाखवतो. मदतीसाठी पुढे आलेला हात कधीच नाकारायचा नाही, कारण मदतीसाठी पुढे येणारे हात खूप कमी असतात आणि मग ते हात जर नाही येण्याचे झाले ना तर खूप अडचणी येतात, समजलं? आणि मग तो रमाला म्हणतो, रमा, अगं असं काय करतेस, जगून घेऊयात ना आपले जुने आनंदाचे क्षण. नाही म्हणजे आजच आपण जगू शकतो, पुन्हा आता हे सगळं नाही होणार ना, म्हणून म्हणतो. त्यानंतर मग अक्षय आणि रमा मंदिरात येतात. अक्षय स्वतःच्या खिशातलं ते मंगळसूत्र देवाच्या पायाजवळ ठेवतो, विठोबा रुक्माईच्या, आणि म्हणत असतो, आता हे तुम्हाला अर्पण. त्यावेळी रमासुद्धा म्हणत असते, आमच्या नात्याची ही शेवटची खूण, आजपासून ही तुमच्या पायांजवळ ठेवली. आजपासून यांचं काय करायचं ते तुम्हीच ठरवा. आजपासून आमच्या नात्याचा इथे शेवट, हे तुमच्याजवळ राहू द्या. आणि मग आता त्या ठिकाणून अक्षय आणि रमा चाललेले असतात. आता मग ते दोघंजण तिकडनं जात असतात, तर देवीच्या गळ्यातला जो हार असतो तो तुटतो आणि रुक्माईच्या गळ्यातला हार तुटून आता कुंकू जे असतं ना करंड्यातलं, ते अक्षय रमाच्या मंगळसूत्रावर सांडतं. मग लगेचच गुरुजी तिकडे येतात आणि ते मंगळसूत्र अक्षय रमाला देत, तुमच्या नात्याला आशीर्वाद दिलाय, हे घ्या, असं म्हणत ते मंगळसूत्र देतात. अक्षय रमा एकमेकांकडे बघतच राहतात आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. तुम्हाला मुरांबा ही मालिका कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. चला तर मग आजच्या पुरतं इथेच थांबूया. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.